आज जरा उशीरच झाला उठायला, 9 वाजले होते. बघितलं तर शिवायचे पप्पा चहा ठेवत होते किचनमध्ये आणि शिवाय मस्ती करत होता. बघा कसं किचनवरती चढून बसलाय. त्याला साखर खायला खूप आवडते म्हणून ते डब्बाच घेऊन बसलेला होता. म्हटलं चला आपण तो पण यांनी चहा ठेवला म्हणून नाश्ता करूया. मी लगेच उपमा बनवायला घेतला. कांदा वगैरे चिरून घेतला होता, टमॅटो घेतला, शेंगदाणे म्हटलं आधी तळून घ्यावे कारण उपम्यामध्ये छान लागतात शेंगदाणे. मला तर खूप आवडतात. कोणाकोणाला शेंगदाणे आवडतात. शिवाजी पप्पा म्हटले मिरची टाकू नको म्हणून आम्ही मिरची काय टाकलीच नाही शेंगदाणे ह्याच्यामध्ये उपम्यामध्ये. म्हणून फक्त शेंगदाणे, कांदा, टमॅटो आणि कोथिंबीरच टाकलं होतं. आधी रवा भाजून घेतला होता बघा. कांदा आणि टमॅटो चिरून ठेवला होता. रवा पण भरपूर भाजला होता. तर उपमा पण झाला माझा तयार. म्हटलं आता थोडंसं झाकून ठेवला, उघडून बघितलं झालं होता. लगेच वाढून घेतला, यांना दिला, मम्मीला दिला आणि मी पण घेतला खायला. मी पण खाल्लं. तर शिवाजी पप्पा कामाला निघाले होते. शिवाय काही सोडतच नव्हतं त्यांना आणि नेहमी रोज हा असंच करतो. त्याचे पप्पा कामाला निघाले की हा सोडतच नाही, पकडूनच बसलेला असतो पप्पांना. माझी मम्मी पण नाश्ता करून मस्त लोळत होते आमच्या इथं बेडवरती आणि हे जायला निघत होते तर काही जाऊनच देत नव्हता. रोज तसं तर त्याला चुकवून जातात, पण आज काय तो सोडतच नव्हता पप्पांना. पप्पांच्या पाठीमागेच बघा कसा बघतोय. ते पप्पा कसं तरी बघत होते, कसं तरी चुकून आपण पळून जावं. शिवाजी पप्पा कसं तर चुकून गेले त्याला. मग मी त्याला नादवला, तो थोडा वेळ खेळत होता. लगेच त्याला आंघोळीला घेऊन गेले. मग आंघोळ करायचं म्हटलं की हा पळून जातो, थांबतच नाही अजिबात आंघोळ करायसाठी. आणि एवढा घाम येत होता एक तर उन्हामुळे, आणि आजकाल लवकरच ऊन पडतं उन्हाळा असल्यामुळे बघा. मग बनेलच घालते मी त्याला, बनेल आणि एक चड्डी वगैरे घालते. कारण आता डायपर घालत नाही, कारण डायपरने काय होतं गरम होतं जास्तच, म्हणून डायपर घालत नाही. फक्त बनेल आणि चड्डी एवढ्यावरतीच असतो दिवसभर. पावडर वगैरे, काजळ, मॉइश्चरायझर वगैरे पण लावत असते, पण मॉइश्चरायझर लावून देत नाही, त्याला खूप घाम येतो. म्हणून मस्त आपला टाळ्या वाजवत होता बघून त्याला खूप आनंद होतो. आणि काजळ पण नाही लावलं की लगेच मला म्हणतो काजळ लाव असं बोट करून दाखवतो. पायाला पण लावत असते मी त्याला कधी कधी काजळ. तर मी आज त्याला काही पायाला लावलं नव्हतं, फक्त त्यालाच लावलं होतं. कपाळालाच मी काजळ लावते त्याला, कारण दुसरी कोणाची नाही लागली तर आईचीच नजर लागते असं म्हणतात ना. म्हणून मग मी त्याला काजळ लावतच असते डेली. मग काजळ लावल्यावर साहेब आमचे किती छान दिसतात असं मी म्हणत असते त्याला. मग त्याला डोळ्यात जातं काजळ, म्हणून लावायचं म्हणलं की नको म्हणतो काजळ लावायला डोळ्यात. मग डोळ्यात नाही लावत. व्हिडिओ आवडला असेल तर